शिष्य सुद्धा त्यांना बघायला जात, त्यांच्याकडे डोळे उचलून सुद्धा बघायला लागत, त्यांच्या शिष्याच्या सुद्धा मनामध्ये एक तीव्र सुद्धा वासना निर्माण झालेली नाही. असो आयशे छळनात एक मास राहिले तेत, परी कोपे देव होता उदित सहज स्थिती लोटले. मच्छिंद्रनाथ एक नाही, दोन नाही, तीन नाही, एक महिनाभर त्यांची अशी परीक्षा बघत राहिला. पण एक महिना झालं तरी पण कुणाच्याही मनामध्ये काही वासना निर्माण झालेली नाही. असो लोटले एक मास मग पाचारुनी मच्छिंद्रास, मनती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशाशी जावया. कालिदास म्हणतात, हे राजे, हे मच्छिंद्रनाथ, आम्ही एक महिना झालं, म्हणजे एक मास, एक महिना आम्ही तो तुमच्या पैसे राहिलात. आता आम्हाला आज्ञा द्या, कारण आम्ही साधू संत आहेत, आम्हाला फिरावं लागतं, आम्हाला आमच्या देशामध्ये जायची परवानगी द्या, असं कालिदास मच्छिंद्रनाथांना सांगत आहेत. मग मनाने मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्य ओपिता गजळाचे उष्ट्रामित द्रव्य बहुत दिले. मच्छिंद्रनाथांनी परवानगी दिली, अवश्य म्हणले तुम्ही जा, पण सोबत त्यांच्या खूप संपत्ती दिलेली आहे. गज म्हणजे हत्ती दिलेले आहेत, संपत्ती खूप दिलेली आहे, छत्र दिलेले आहे त्यांना दर्जासाठी वरी. शिबिरे कनात मंडपाथोर तंबुराट्या प्रताकाकार, शिबिका झाला छत्र वस्त्रभरणी भरिले. त्यांनी खूप वस्त्र दिले, त्यांना शिबिकेमध्ये तंबू ठोकण्यासाठी पालख्या दिल्या, घोडे दिले, हत्ती दिले, मच्छिंद्रनाथांनी कालिदासासोबत दिलेले आहेत. संपत्ती बोळवी तसे मच्छिंद्र जाते, एक कोस बोळवणी नमिते परस्पराशी आदरे. असं म्हणून मच्छिंद्रनाथ कालिदासांना बोलत 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 एक कोस त्यांना सोडण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आयशे बोळवणी कटत भार स्वस्तानाला नाथ मच्छिंद्र, यरीकडे तीर्थावर करिताला स्वदेशा. मच्छिंद्रनाथांनी एक कोसभर त्यांना संपत्ती दिली आणि एक कोसभर त्यांना सोडल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ इकडं आपल्या श्री देशामध्ये आलेले आहेत आणि कालिदास तीर्थ करीत 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 स्वदेशामध्ये मध्ये तिकडे गेलेले आहेत. सहज आले मुक्कामा लंबुनी श्री देश सुगमा, पुढे गो